चालेल चालेल. म्हणजे जर मागचा अभ्यास केला तुम्ही तर आमच्या लेवलला येताल. म्हणजे आता कसं आहे, तुमचं सुरुवात झाली आज बघू नर्सरी KG पासून, आणि मागचे जर बरोबर. 12 तुम्ही छानपैकी म्हणजे चालले तर तुम्ही लवकरच त्या रुटीन मध्ये येऊन जाताल, आमच्या सोबत येऊन जाताल. ओके. येस. ठीक आहे ठीक आहे, चालतंय ना. हो वेलकम आहे चालेल. तुमचं, वेलकम आहे. बाकीचे आता जे पण प्रॅक्टिस करत आहे त्यांचे खूप सुंदर सुंदर अनुभव आहे, आणि आपण ओके. सुरुवातीला शेअरिंग ऐकूया. ज्यांनी पण एक्साइटेड शेअरिंग सांगताय तर बघा, तुम्हाला आपण शेअरिंग करत असतो, काही ना काही आपले अनुभव सांगत असतो, छोटे मोठे काही येऊ द्या अनुभव, ते तुम्हाला शेअर करायचे. का करायचे आहे की मॅजिक वर लोकांचा विश्वास बसला पाहिजे. आपण कसं आहे ना, मॅजिक किंवा जादूचा खेळ जो आहे, शाळेत असतानाच आपल्याला असं वाटत होतं की जादूगरच जादू करत असतो हम्म. आणि हे केलं की हे मॅजिक होत. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून ते अनुभवता, ती प्रॅक्टिस करायला लागतात, तर तुमच्या सोबत मॅजिक व्हायला लागतं आणि खूप सुंदररित्या मॅजिक काम करतं. मग मॅजिक कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करता येईल? मॅजिक काम करतं तुमच्या हेल्थसाठी, चांगली तुम्हाला मॅजिकली हेल्थ पाहिजे. मग तुमच्या वेल्थसाठी, जर तुम्हाला चांगली वेल्थ पाहिजे आणि जर तुम्हाला चांगले रिलेशनशिप पाहिजे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीचा जो काळ आहे, काही दिवस जे आहे, आपली क्लिनिंग करावं लागते. कारण आपले कर्मच आहे, आपली क्लिनिंग आहे. जी काही परिस्थिती आहे ती फक्त माझ्यामुळे आणि माझ्यामुळे. आपल्याला कबूल करायची ती गोष्ट, की जी काही सिच्युएशन माझ्या आयुष्यात चालू आहे सध्या, ज्या पण मी ब्रेकडाऊन मधून जात आहे, जे पण ब्रेकडाऊन आले, ती सिच्युएशन फक्त माझ्यामुळे. आपण काय करत गेलेलो इतके दिवस, इतरांना त्याला गृहीत धरलेलं आहे किंवा इतरांना जबाबदार धरलेलं आहे. इथं असं न करता सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला करायचंय, ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात आली आहे तर ही माझ्यासाठी, आणि हे मॅजिक बुक मला मिळालं आहे आज, किंवा हे मॅजिक मला मिळालं आहे, जादू मिळाली आहे ना, ते पण परमेश्वराने युनिव्हर्सलनी माझ्यासाठी डिझाईन केलेलं आहे. किती लोकांना असं वाटतं हा क्लास स्पेशल माझ्यासाठी डिझाईन झालेला आहे आणि माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आला. येस. तर स्वतःला ग्रेट फील करा, वाव इतकं सुंदर माझ्या आयुष्यामध्ये हे मॅजिक आलेलं आहे आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे, हे मॅजिक मला मिळालं. असं किती जणांना असं वाटतं? येस. तर चलो हार्ट हार्ट सिम्बॉल जे आहे ते आपण टाकूया रिएक्शन मध्ये, म्हणजे आपल्याला कळलं की चला हार्ट हार्ट मॅजिक व्हायला लागले आणि आपल्याला मॅजिक यायला लागले है ना. तर आपण असं आता याच्यामधून कसं आहे, फिलिंग जे आहे, झूम फिलिंग वर काम करताय ना, हार्ट आलंय इथं. तर व्हेरी गुड. तर मग आपल्याला आपल्या फिलिंग ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जनरेट करायच्या आहे, चांगले विचार आपल्याला आणायचे आणि चांगल्या लोकांमध्ये राहिलो आणि आपली जर सकाळ चांगली केली. किती लोकांना माहितीये, जैसी संगत वैसी रंगत. किती जण ऍग्री आहात? सगळे ऍग्री आहेत. नंतर जैसे जैसा पाणी वैसी वाणी, जसं पाणी पिणार तशीच वाणी आपण बोलणार. जैसा अन्न खाओगे वैसा मन बनेगा, है ना. तर ह्या किती महत्वाच्या गोष्टी सगळ्यात. आपण जसं खातोय तसं आपण बनतोय, जसं आपण विचार करतोय तसं आपण हे करतोय. यस. आपण ना माईक बंद ठेवूया म्हणजे शशिकला मॅडमचा माईक चालू राहतो. येस. मग जसं आपण खाणार आहोत तसंच आपण बनणार आहोत, जसा आपण विचार करणार आहोत तशीच आपली लाईफ आहे. भगवंताने किंवा जे काही परमेश्वर आहे, जी युनिव्हर्सल आहे, जी काही शक्ती आहे आपण मानतो, त्यांनी आपलं कुठेही असं लिहून ठेवलेलं नाही, नाही का, असं तुला आहे, असं याला आहे, किंवा कोणाला कमी जास्त नशीब वाटलेलं नाही याला. आपण सगळे त्या परमेश्वराचे मुलं आहोत, बरोबर आहे ना. त्या शक्ती परमशक्तीकडनं आपण सगळे आलेलो आहे. ऍग्री आहे. असे मोबाईल छान ठेवा आणि मग मस्त बसा. जे काही कामात असेल तर तुम्ही ऐका, पण मला ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे, नाही का. असे छान तुम्ही दिसताय, मोबाईल आडवा ठेवला की तुम्ही असे पूर्ण दिसतात, उभा मोबाईल ठेवला की तुम्ही हाफ दिसतात तिकडं. हा, व्हेरी गुड शिवाजी सर. तर मला सांगायचं तात्पर्य काय आहे, की आपण अशा लोकांमध्ये राहिलं पाहिजे की ते ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्ही म्हणता मग मॅडम निगेटिव्ह घरातच आहे, मग काय करायचं? ठीक आहे ना, असू द्या. तुमच्या तुमच्या गुणधर्माने त्यांना चेंज करायचंय, त्यांच्या गुणधर्माने तुम्हाला नाही बदलायचंय. आलं लक्षात? तुमचा जेवढा वास वाढणार आहे, अ, बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही शक्ती. कधी कधी आपण बघतोय घरामध्ये एखाद्या वेळेस खूपच वास येतो, आता पावसाळा चालू आहे हे, किंवा आपल्याला हे वाटतं, पण आपण जेव्हा चांगला वास जास्त प्रमाणात आणतो, कापूर जाळतो घरामध्ये किंवा आपण एखादा स्प्रे करतो, अगरबत्ती लावतो, धूप लावतो, तेव्हा त्या वासाची जी फ्रिक्वेन्सी आहे, लेवल, ती आपोआप गायब होऊन जाते. ते तुम्हाला असं बाहेर काढावं लागतं कशाला? नाही ना. मग तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागणार, तुम्हाला तुमची स्वतःची वाढवावी लागणार, जेणेकरून आपल्याला दुसऱ्याला सांगत नाही बसायचंय की तू पॉझिटिव्ह हो म्हणून. आधी आपण आपली पॉवर वाढवावी लागणार आहे. मग आपली पॉवर वाढण्यासाठी ही प्रॅक्टिस आहे मॅजिकची, आणि ही रोज करायची आहे. तेच तर कालची प्रॅक्टिस केली सगळ्यांनी.
आणि जे काही प्रॅक्टिस तुम्ही करत आले आता एक 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 तुमच्या याच्यात ऍड होतोय डेलीच्या याच्यामध्ये. आपण मॅजिकल मॉर्निंग करायला लागलोय, आपण मॅजिक डस्ट करायला लागलोय है ना, आपण परत चांगला विचार करायला लागलोय, आपण पाणीला चांगलं अफर्मेशन द्यायला करायला लागलो. हे काय आपण सगळं लहानपणापासून करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याची प्रॅक्टिस जशी जशी आपण करू तसं तसं आपल्याला त्याची सवय होणार आहे आणि आपण त्या तसं तसं ते करत जाणार आहे. तर आपल्याला सवय होण्यासाठी आपण जेव्हा उठतो तेव्हाच आपल्याला काय करायचंय स्वतःसाठी, उठल्या उठल्याच आपल्याला आपले अफर्मेशन चालू करायचे. मग अशी प्रॅक्टिस कोण कोण करताय छानपैकी, की सकाळी उठल्यावरच? यस, पूजा मॅडम, व्हेरी गुड. सुरेखा मॅडम, सगळ्याच तुम्ही करताय. तर तुम्ही काय छोटी प्रॅक्टिस करताय जरा शॉर्ट मध्ये सांगा, म्हणजे तुमच्या याच्यात काय बदल होतो. आज 14 डे आपला आहे ना, तर ह्या 14 डे मध्ये काय काय स्वतःमध्ये चेंज केले, स्वतःला काय काय आता स्वप्न बघायला शिकलोय आपण, किंवा छोटे छोटे लेट गो करायला शिकलोय है ना, सोडून द्यायला शिकलोय, अशा भरपूर गोष्टी आपण करायला शिकलोय. तर हे आपल्याला काय काय प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला बेनिफिट काय झालं आणि तुम्ही प्रॅक्टिस काय करता हे शॉर्ट मध्ये सांगा. येस पूजा मॅम. नक्कीच सकाळी उठल्यावरती प्रत्येक गोष्टीला जी आपल्या भोवताली ज्या पण वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंना मी धन्यवाद करते. आणि परत अंघोळीला जाताना सुद्धा त्या पाण्याला सुद्धा जलपिताला धन्यवाद करते की सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आहे. आणि म्हणजे बरंच काही सांगते. आणि पाणी पिताना सुद्धा त्याच्यामध्ये अफर्मेशन्स टाकते. आणि कुठलीही गोष्ट खाताना किंवा पिताना त्याच्यामध्ये अफर्मेशन्स टाकते मी. सेकंडली कोणी भेटलं मला की मग मी त्यांच्यावरती मॅजिक डस्ट टाकते, म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं, खूप छान व्हावं असं असं सांगते त्यांना. मस्त. आणि मॅजिक रॉक आहे, तर मॅजिक रॉकला नेहमी रात्री झोपायच्या आधी सगळं सांगते आणि दिवसभरात काही एखादी चांगली गोष्ट जी झाली आहे तर ते पण त्याला सांगते आणि त्याला पण थँक्यू बोलते मॅजिक आणण्याबद्दल माझ्या आयुष्यामध्ये असं. आणि येस, काल पण सांगितलेलं आहे तुम्ही तसं त्याप्रमाणे आपले ड्रीम्स बद्दल लिहिलं थोडंफार. व्हेरी आणि गुड. त्यांनी लाईफमध्ये खूप परिणाम तर झालाय की पॉझिटिव्हिटी जास्त अजून वाढलेली आहे. किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी असं आयुष्यात काही कमी आहे असं वाटत नाही. म्हणजे असं वाटतं की आपण ऑलरेडी एवढं सगळं आपल्याला मॅजिक म्हणून दिलेलंच आहे, अजून काय मागायचं असं पण होतं. पण खूप छान वाटतंय. व्हेरी गुड फ्रेश. पूजा मॅडम, खूप छान प्रॅक्टिस करताय आणि तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव पण येत आहे डेली याच्यामध्ये. छोटे छोटे आपल्याला जे अनुभव येतात ना ते खरंच खूप पीस, म्हणजे ते छोटे असतात पण आपल्याला खूप मोठा आनंद देत असतात त्या गोष्टी आपल्याला. येस, आपण प्रॅक्टिस कंटिन्यू करणं गरजेचं आहे, शेअर करणं गरजेचं आहे, इतरांपर्यंत पण पोहोचायचं आहे. आपल्याकडं आपली झोळी भरली की आपल्याला हे मॅजिक पोहोचवायचं, कारण आपण समाजशील प्राणी, आपल्याला इतरांच्या आयुष्यामध्ये पण मॅजिक करायचं. आपण सगळे मिळून एक गोल सेट करूया, शेवटी जेव्हा मॅजिक बुक होईल किंवा आपल्याला इतके इतके लोकांपर्यंत मॅजिक पोहोचवायचंय, मग तो एक आकडा आपण ठरवूया आणि तुम्ही लोक मिळून आपण सगळे मिळून हे मॅजिक पोहोचूया. आता काही लोक युट्यूबवर बघताय आणि ते पण सांगताय आम्हाला पाठवा मॅजिक बुक आहे, की तिथून ते लोक जॉईन होत आहे. म्हणजे हे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा, एकटं व्यक्ती काही करू शकत नाही, बरोबर आहे ना. कारण मास एनर्जी लागते आणि एकमेकांच्या सपोर्ट शिवाय, कारण आपण बघितलं की एकट्याच आयुष्य नाहीच आपल्यासाठी कितीतरी लोक मागे पुढे उभे आहेत तेव्हा आपलं आयुष्य चालतं आहे ना. कारण एकट्याकडनं काहीच नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला मी हा शब्द दिवसभरातून वापरायचा नाहीये, खूप कमी वापरायचा आहे किंवा वापरणं बंद करा. आपण वापरूया, आम्ही वापरूया है ना. तर त्याच्यामध्ये वेगळी पॉवर आहे. किती लोकांना असं वाटतं आपण म्हटल्यावर वेगळी एनर्जी येते, आपण हे करूया. घरातल्या लोकांना जर तुम्ही म्हटलं चला आपण हे करूया, किंवा मी म्हटलं की त्याच्यामध्ये इगो येतो, ऍटिट्यूड येतो. आणि आजचा एक लाईफ लेसन आहे, खूप सुंदर लाईफ लेसन आहे. आज सकाळच्या कॉलवर असं एक वाक्य पिक केलं आणि खूप मला आवडलं ते मनापासून. आता ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्या लाईफमध्ये अभाव आहे बघा, जिथं पण अभाव आहे, म्हणजे असं वाटतं आपल्याला की इथं हेल्थमध्ये कमतरता आहे ना, म्हणजे अभाव आहे. वेल्थ मध्ये कमतरता म्हणजे तिथं अभाव आहे ना. म्हणजे कुठं कुठं असं वाटतं किंवा आपल्या रिलेशनशिप मध्ये अभाव असल्यानेच आपले रिलेशन खराब झालेले असं मला समजलं. तर मग आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी जर काही वाटत असेल, वाईट वाटत असेल, किंवा ती व्यक्ती माझ्यासारखी वागत नाही, तर आपल्याला कुठंतरी अभाव आहे. म्हणजे ती आपल्याला असं वाटतं की आपल्या मनासारखी ती वागत नाही, बरोबर आहे. म्हणजे कमतरता आपण तिथं त्या रिलेशनशिप मध्ये असं करतोय, किंवा पैसे असेल तर आपल्याला तिथं अभाव आहे. मग अभाव जर आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागणार आहे, त्याच्यातलं काढावं लागणार आहे, खोडावं लागणार आहे आणि भाव आणावं लागणार आहे.
प्रत्येक याच्यामध्ये अ काढून आपल्याला भाव आणाला. मग हा भाव जर आला तर काय होणार आहे? भाव आला की आपलं भाग्य बदलणार आहे. भाग्य बदललं की आपण भाग्यवान होणार आहे. आपण भाग्यवान झालो की आपली भक्ती वाढणार आहे आणि आपली भक्ती वाढली की आपल्याला भगवंत मिळणार आहे. किती सुंदर जर्नी आहे ना? किती सुंदर जर्नी आहे. मग आपल्याला अभाव जर आपण बघित बसलो, पाणीच कमी आहे, हेच कमी आहे, खायलाच नाहीये, नवऱ्याने हेच दिलं नाही, आई वडिलांनी काही करूनच नाही ठेवलं, सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला आपल्या माइंडसेट आपण अभाव बद्दल विचार करतो. मग आपल्याला त्याच्यात भाव आणण्यासाठी एकच मार्ग आहे, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड ते काम करतं की प्रत्येक गोष्टीविषयी भाव आणून देतं. पाणी हातात घेतो, प्यायला लागतो, वाव याचं किती छान स्ट्रक्चर आहे, किती छान कलर आहे, हे पाणी माझ्या शरीरात जाऊन किती शुद्ध करणार आहे, किती पेशींना ते जीवदान देणार आहे आणि किती सुंदर मला बनवणार, माझे विचार किती छान बनवणार आहे. मग हे काय करतो आपण? पाण्याला घेऊन त्याला भाव व्यक्त करतोय, आपण भाव करतोय. मग असे काही खूप चुकीचे भाव दिलेले आपण अभाव टाकलेला आहे, त्याच्यामुळे आज आपल्या लाईफमध्ये काही काही ब्रेकडाऊन आलेले आहे. मग त्याच्यात आपण भाव भरायचा आहे जेणेकरून ते ब्रेक थ्रू होणार आहे. कळालं सगळ्यांना? तर आजचा जो टॉपिक आहे, डायरी पेन आज सोबत असू द्या, सवय लावा. जरी आता शाळा सोडली असेल, कॉलेज सोडलं असेल, तरी डायरी पेन लिहिण्याची सवय लावा. कारण खूप महत्वाचं आहे मित्रांनो. जोपर्यंत आपण लिहून घेत नाही ना, ती गोष्ट डोक्यातच जात नाही. मी तर आता सध्याच्या याच्यात तर इतक्या वह्या भरवल्या आहेत. मुलांच्या जुन्या वह्या असतात, काही अर्ध्या कोऱ्या असतात, अर्ध्या त्या आपण यूज करू शकतो. घरामध्ये काही असे पेपर असतात, ते पण आपण यूज करू शकतो. असं खूप काही गोष्टी की तुम्ही त्या यूज करू शकता. तर मग आपल्याला आपल्याला जास्तीत जास्त रायटिंग करायचंय. रायटिंगनी तुमचं काम सोपं होणार आहे, मार्ग सोपं होणार आहे, पटकन ती अचिव्हमेंट होणार जी तुमच्या विचारांनी होणार आहे. कधी कधी बघा ना, आपण शाळेत बघितलं असेल तुम्ही, लहान मुलं प्रार्थना म्हणतात, असं असं बडबड करत असतात, त्यांचं वरच्या वरच असतं, आतमध्ये काहीतरी चालूच असतं. म्हणजे इकडे कोणाला चिमटा काढ, इकडे काहीतरी कर, आणि ते त्यांची प्रार्थना म्हणत असतात. तसंच आपलं माइंड पण करत असतं. आपण म्हणायला चालतो, काल एकादशी होती किंवा इतर वेळेला आपण मंत्र म्हणून म्हणत असतो, आपलं सकाळी उठलं की आहे ना, जे काही तुम्ही मंत्र म्हणत असाल, पण ते आपलं काहीतरी भाव वेगळाच चालू असतो त्यावेळेला. तर मग जेव्हा रायटिंग करतो तर ते माइंड बॉडी सोल जे आहे ते फोकसमध्ये येतं. कारण इथं ब्रेन पण ऍक्टिव्ह आहे, बॉडी पण ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ब्रेनला विचार करून लिहावं लागतं ना. लिहायला सांगा बरं तुम्हाला असं 5 वाक्य जर मी सांगितलं, लिहा आईबद्दल 5 वाक्य, तर तुम्हाला विचार करावा लागणार त्याला. एकदमच तुमच्या असे रोबोट सारखे निघणार आहे का? नाही निघणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला सतर्क व्हावं लागणार आहे. ते झाल्यानंतर तुमची रायटिंग पेन काम करणार आहे. रायटिंग पेन तुमचं काम केल्यानंतर तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे लिहिण्याचे जे फायदे आहेत तर ते विचारांच्या शक्तीपेक्षा खूप काही. म्हणून काल जे आहे ते स्वप्न लिहिणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक गोष्ट आहे या युनिव्हर्सल मध्ये. जरा तुमच्या आजूबाजूच्या काही गोष्टी विचार करा. बघा तुम्हाला काय दिसतंय? घड्याळ दिसतंय, सोफा दिसतंय, मोबाईल दिसतंय, घरात चार्जर दिसतंय. तर हे काय प्रोसेसने आलंय हो? तयार काय प्रोसेस झालं? मग सगळ्यात पहिले ते एखाद्या व्यक्तीने कागदावर त्याची डिझाईन काढली, उतरवलंय. ते सुई असेल की विमान असेल, बरोबर आहे ना? त्याचं क्रिएशन एखाद्याच्या अगोदर डोक्यात झालं, नंतर डोक्यातली इमेज त्यांनी बाहेर काढली. कुठं काढली? कागदावर काढली. आणि कागदावरची रियालिटी मध्ये आली. ते आपण एक शकालाका बूम बूम बघत होतो बघा. किती लोकांना माहिती ते कार्टून? पेन्सिलने त्याने ड्रॉ केले, किती वस्तू येत होती. पेन्सिल होती ना जादूची. सेम तसंच आहे की पेन्सिलने ड्रॉ केलं. काही लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रायटिंग मध्ये लिहितात, काही लोक त्याला क्रिएटिव्ह करतात, त्याचे पिक्चर काढतात, स्वप्न लिहितात. मी तुम्हाला एक स्टोरी दाखवली त्या दिवशी की तिने तिचं माता राणीचं हे करायचं सेलिब्रेशन, कसं तिने चित्र बनवलं होतं. मग काही लोक चित्र बनवतात, त्या चित्रामध्ये आपल्या भावना टाकतात आणि त्या रियालिटीमध्ये आणतात. मग ही पद्धत आहे आपली रियालिटीमध्ये आणायचं, हा मार्ग आहे. मग खूप 97% लोकांचे स्वप्न हे फक्त डोक्यातच राहतात, ते बाहेर निघतच नाही पेपर मध्ये. त्यांनी कधी सांगितलेलंच नाही युनिव्हर्सलला, फक्त त्यांनी डोक्यामध्ये ठेवलेले की मला हे पाहिजे. मग ती मिळणार का वस्तू तुम्हाला? नाही. मग त्याला रिपिटेशन करण्यासाठी रायटिंग 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 करावं लागतं. ओके, आजचा तो टॉपिक आहे. आजचा टॉपिक खूप सुंदर आहे. आजच्या टॉपिक कडे जाऊया आपण. जे तुम्हाला कळतंय नाही कळत आहे, तुम्ही पॉइंट्स लिहून काढा. जेवढे तुम्ही पॉइंट्स लिहिणार आहेत तेवढे तुम्हाला ते नंतर काम येणार आहे. नंतर जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट मॅजिक बुक करणार तेव्हा त्याचं तुम्हाला कळणार आहे की अरे हा, मी हे केलं होतं, आज मला परत नवीन हा पॉइंट भेटला. म्हणजे तुम्हाला दरवेळेस काही काही नवीन फिलिंग येणार आहे. तर आज चालू करूया आपण आजचा जो टॉपिक आहे. आता आपण मॅजिकल मॉर्निंग तर सगळ्यांनी बघितली, पण असं काही करूया की आपला दिवस पण जादूचा अनुभव आहे. आपण डे जो आहे आपला, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेत असेपर्यंत आपण जो आहे आपला मॅजिक डे वापरूया. तर किती लोकांना असं पाहिजे की माझा मॅजिक डे झाला पाहिजे, मॅजिक मॉर्निंग मी शिकले, मॅजिक डे पण झाला पाहिजे. ओके,
तर आपण आता मॅजिक डे करूया. मग मॅजिक डे मध्ये काय सांगितलेलं आहे, जब इरादों को शब्दों और ध्वनिभूत किया जाता है तो जादुई शक्ती उत्पन्न होती. मी आताही सांगितलं तुम्हाला की जर शब्द जे आहे शब्दामध्ये आपण त्याला एक अरेंज करतो आपल्या लाईफ मध्ये, तर तेव्हा तुम्हाला ती शक्ती जी आहे ती तुम्हाला जादू सारखी काम करते. हे दीपक चोपडा यांनी म्हटलेलं आहे, जे चिकित्सक आहे आणि लेखक आहे. तर यांनी तुम्हाला ते म्हटलेलं आहे. तर आपण पुढे जाऊया. यस, जीवन के सबसे जादुई दिन देखने का अनुभव करने के लिए आप दिन की शुरुआत करने से पहले पूरी दिन में कृतज्ञ हो सकते हैं। यदि आप चाहते हैं कि आपका दिन जादुई हो और आपके बस में आपके दिन भर की योजना का विचार करना है और जीने के लिए पहले उसे अच्छी तरह से गुजरने के लिए जादुई शब्द कहना धन्यवाद। यह बहुत आसान और कम समय में केवल चंद मिनट लगते हैं, लेकिन आपका दिन बहुत ज्यादा जादूमय। आता बघा, आपण ही थोडक्यात जर करायला लागलो, थोड्या वेळासाठी आपण जर प्रॅक्टिस केली आपली स्वतःची, दिवस आपण मॅजिकल मॉर्निंगची प्रॅक्टिस तुम्ही सगळे करतायत. येस, मॅजिकल मॉर्निंगची प्रॅक्टिस करता. पण जर आपण दिवसच आपला चांगला करायचा आहे आपल्याला, तर ही दिवसभर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मग आपला दिवस आपल्याला जादुई करायचा, तो आपका दिन बस दिन भर में योजनाओं पर विचार करना है और उसे जीने से पहले उसको अच्छी तरीके गुजरने के लिए जादुई शब्द धन्यवाद करना है। यह बहुत आसान काम है, इसे केवल चंद मिनट लगते हैं, लेकिन आप दिन में ज्यादा असर पड़ता है। आप दिन में के लिए कृतज्ञ होने के लिए आकर्षण का नियम सक्रिय हो जाता है और आप जादुई बना देते हैं जब आप अपने अच्छे दिन में अनुभव करते. आता आपल्या दिवसभरातील जे काही काम असेल किंवा दिवसभराचं जे काही रुटीन असेल त्याच्यामध्ये जर आपण प्रॅक्टिस केली की ते काम अगोदरच झालेले आहे आणि त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड केला की आपल्याला एक चांगलं फिलिंग येणार आहे आणि चांगला अनुभव आपण बघू शकतो. तर ही प्रॅक्टिस कशी करायची आपण हे पुढे बघणार आहोत. यदि आपको इस बात का यकीन नहीं है, आप अपने दिन की परिस्थितियों में इतना उल्लेखनीय तरीके से प्रभावित करने की शक्ति है, तो समय के बारे में सोचे. आप अपनी चिड़चिड़ी बुरी मनोदशा से जागे थे और आपका दिन शुरू होते ही एक बात सारी चीज गलत हो गई और एक दिन में अंत यह कहने के लिए मजबूर हो गए, आपका दिन बहुत बुरा गुजरा. म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस असं झालं असेल, तुम्ही अनुभव केले असेल की आपली सकाळीच काहीतरी चिडचिड झाली आणि सकाळी एखाद्या गोष्टीवर वाद झाला किंवा कोणाशी चर्चा झाली, फोनवर काही झालं, तर आपण म्हणतो की आजचा दिवस माझा जो आहे तो खूप बेकार होता, खराब होता, असं आपल्याला म्हणतो. पण तिथे जर आपण हे केलं की आपण सुरुवातच कुठून केली होती आपल्या ते लक्षात येतं. तब आपका दिन शुरू होते ही एक बात सारी गलती, आपका दिन बुरा गुजरा, मानो सहयोग बुरा गुजारा हो. देखिए, आप एक दिन में सिर्फ इसलिए बुरा गुजरा क्योंकि सुबह बुरे मूड से या खुद हावी होने के लिए, दरअसल यह आपकी बुरी मनोदशा थी. एक बात पूरी चीज गडबड होने के लिए जिम्मेदार आहे. म्हणजे आपलं सकाळचं, किती लोकांना माहिती आहे शर्टाचं बटन एक जर चुकीचं लागलं तर सगळे चुकीचे लागतात, है ना. तर सेम तसं आहे, सकाळी जर आपला एखादा मूड खराब झाला किंवा हे झालं, आपल्याला नंतर किती चांगलं होतं आपला मूड, आपल्याला असं वाटतं की काहीतरी गडबड झालेली, त्याच्यामुळे आपला मूड जो आहे तो खराब झालाय. मग सकाळची आपली म्हणतात ना, सकाळी सकाळी त्याच्यामुळे पूजा करायची वेळ सकाळी ठेवलेली आहे, आपले भजन ऐकायची वेळ सकाळी ठेवलेली आहे, जेणेकरून आपली ही दिवसाची सुरुवात आहे. बुरे मूड से जागना भी सहयोग नहीं होता. इसका अर्थ यह है आप किसी चीज के बारे में नकारात्मक तरीके से सोचते हुए थे, हालांकि शायद आपका एहसास ही नहीं हुआ था. यह कारण आपको रातों रात जादुई पत्थर का अभ्यास सबसे अंत में करते हैं, ताकि सुनिश्चित हो जाए रात को सोने से पहले मन में अच्छे विचार रहे. रात में जादुई पत्थर का अभ्यास जब सुबह अपनी नियामतें गिनने का अभ्यास के साथ जुड़ा जाता है, तो आप रात में सुबह में समय में अच्छी मनोदशा में रहते. इस तरह सुरक्षित हो जाता है. आप दिन में शुरू करने से पहले अच्छा महसूस करें. आता आपल्याला आपण बघतो की कशाहून पण आपल्या जर छोट्या छोट्या गोष्टींची चिडचिड झाली किंवा आपली मनोदशा खराब झाली, आपल्याला निगेटिव्ह विचार आले, तर आपला दिवस, आपला मूड खराब होतो किंवा अचानक कुणाचा फोन आला, आपल्याला कोणतरी बोललं, आपण तिथून पण आपला मूड खराब होतो किंवा मुलांमुळे. त्याच्यामुळं आपण जो रॉक प्रॅक्टिस करतोय, मॅजिक रॉकची जी प्रॅक्टिस करतोय, ती रात्री का सांगितलेली की आपण तोपर्यंत स्टेबल होतो आणि आपल्याला माहिती आता आपल्याला झोपायला जायचंय, जेणेकरून आपण कुठेतरी शांत होतो. आजचा दिवस संपला, आता सगळे काम संपले, रिलॅक्स आहे, आता आपल्याला झोप घ्यायची, आपल्याला माहितीये. मग तेव्हा आपल्याला जादूच्या पत्थर मध्ये किंवा आपला जो मॅजिक रॉक आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस काय सांगितली, तुम्हाला फक्त चांगलं चांगलं घ्यायचं दिवसभरात, है ना.
जसं आपण दळण करताना खडे बाजूला काढतो आणि आपल्याला जे चांगलं आहे ते घेतो, भाजी निवडताना जे आपल्याला भाजीचा भाग बनवायचा आहे ते घेतो, देठ काड्या मात्र फेकून देतो, बरोबर आहे. मग सेम आहे, आपल्याला दिवसभरामध्ये ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या त्या ग्रॅटिट्यूड करायच्या आपल्या मॅजिक रॉकला. सिंपल है ना। यस, पुढचा पेज। जादुई दिन पाने के लिए आपको अच्छा महसूस करने की जरूरत होती है, कृतज्ञता के बारे में अलावा दूसरी चीज के बारे में नहीं जानती, जो लगभग आपकी मनोदशा बेहतर बनाने की गॅरंटी देते। मग आपल्याला जर जादूचं फिलिंगच नाहीये, आपल्याला जर चांगली फिलिंगच नाही, कृतज्ञच नाहीये, तर आपली मनोदशाची जी असेल तर ती कशावर डिपेंड आहे, आपल्या परिस्थितीवर। मग आपल्याला जर तिथे चेंज करायचं असेल तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूड करना गरजेचे। आज आपके दिन में जो भी योजनाएं चाहते हो, यात्रा करना हो, मीटिंग, वर्क, प्रोजेक्ट, लंच, व्यायाम, डाइनिंग, कपड़े डालना, मैच खेलना, थिएटर में जाना, मिलना, घर की सफाई करना, स्कूल में किराना खरीदना, जादुई शब्द शब्द धन्यवाद कहकर आज के दिन के बदल दे ताकि योजना अच्छी तरह से सफल हो जाए। इससे पहले आप सचमुच जी, यदि आप ऐसे व्यक्ति हैं जो हर दिन किए जाने वाले काम की सूची बनाते, तो आप दैनंदिन सूची नजर डालें, हर चीज के लिए अच्छे होने से पहले कृतज्ञता कर सकते हैं, चाहे आप जादुई अभ्यास मन में करें या कागज पर। सबसे महत्वपूर्ण ये बात है, अच्छा महसूस करना, हर योजना या गतिविधि परिणाम सर्वश्रेष्ठ आहे। आता जर आपल्याला ठरवायचं एखादं काम तुम्हाला करायचं आज, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय, तुमचे रिपोर्ट तुम्हाला काही चेकअप करायचे, तर आपल्याला भरपूर जणांना अगोदरच भीती वाटते की आता शुगर वाढते का, बीपी वाढते का, हा प्रॉब्लेम येतो का। मग आधीच त्याला ग्रॅटिट्यूड करायचं की हा माझे रिपोर्ट खूप छान आले। तुम्हाला मुलाच्या स्कूलमध्ये जायचंय, छोट्या छोट्या बँकेमध्ये जायचं, तिथं आधीच त्या बँकेसाठी कर्मचाऱ्यांसाठी एक आपण ग्रॅटिट्यूड करायचं की ते काम माझं झालेलं आहे, त्याच्यासाठी ग्रेटफुल करायचं। म्हणजे आपलं जे पुढचं काम आहे त्याचं आपण टेन्शन घेणार नाही, आपली चिंता म्हणजे आपल्याला माहिती आहे ना कधी कधी की हे काम 100% होणार, आपण जर ठरवून गेलो आणि ते काम आपलं होतं, पण आपण डाऊट केलं की आपण भरपूर वेळेस आउट होत असतो। त्याच्यामुळे डाऊट करणं आपण सोडायचं, त्याला ग्रेट फील करायचं। जर काही लोक असं असतात, काल पूजा मॅडम तुम्ही सांगितलं होतं की आमचे सर होते टू डू लिस्ट करायचे, ते लिस्ट बनवायचे, तसं करून म्हणजे त्याला एक सांगतो आपण लिहिलं म्हणजे ती गोष्ट आपण करणारच। मग आजचे काम जर लिहिण्याची सवय असेल तर ती ह्या प्रॅक्टिससाठी खूप छान पैकी मदत तुम्हाला करू शकते। आणि आपला पुढचा टॉपिक आहे तो ऑलरेडी आपल्याला मॅजिक बुक मध्ये। जब मैंने पहले पहले जादू दिन के लिए कृतज्ञता का इस्तेमाल शुरू किया, तो मेरे मन में एक दिन घटनाओं ने एक पहले धन्यवाद देने का अनुभव चुना, जिन्हें करना बहुत आनंददायी हो सकता है। उसके लिए सुपरमार्केट जाने का काम था। दिन की शुरुआत में ही जादुई शब्द कहती थी, सुपरमार्केट आसान और खुद की यात्रा के लिए धन्यवाद। मुझे जरा अंदाजा नहीं था सुपरमार्केट की यात्रा आसान और खुद को ऐसे देख सकती है, लेकिन परिणाम के लिए यथासंभव अधिकतर सुरक्षता महसूस की। म्हणजे हिला मार्केटमध्ये जायचं होतं रोंडाला, सुपर मार्केटला, तर आपण तिथं मी हे करून बघितलं आणि मला याचा पण खूप सुंदर अनुभव आला आणि खूप छान छान ऑफर पण त्या दिवशी मला मिळाल्या। तर मलाही सुपर मार्केटला जायचं होतं, तसं हिला इथं अनुभव सांगितलेला आहे। तर त्या सुपर मार्केटमध्ये छान मला ऑफर मिळालेले आहे, जे पाहिजे ते मला सामान मिळालं, त्यासाठी आपण अगोदरच धन्यवाद करायचं, थँक्यू करायचंय, जेणेकरून आपल्याला ते त्याचं टेन्शन राहणार नाही, हे शोधायचं आहे आणि आपलं एक फिलिंग चांगली राहील ना, आपली शॉपिंग जी आहे ती खूप छान पद्धतीने होईल। कृतज्ञ की जादुई शक्ति का परिणाम हुआ क्योंकि मुझे गेट ठीक सामने पार्किंग की जगह मिल गई। सगळ्यात महत्त्वाचं असतं पार्किंगसाठी पण भरपूर लोक करतात आणि सिक्रेट मूव्हीमध्ये तुम्ही बघितलं असेल की तो व्यक्ती विचार करायचा आणि त्याला पार्किंगची जागा मिळायची। असं आम्ही भरपूर वेळेस करतो ना, मला पार्किंगची जागा मिळते। हा पण एक खूप सुंदर अनुभव आहे, मॅजिक बुक मध्ये आल्यापासून त्याचं टेन्शन राहत नाही की इथं पार्किंग मिळणार की नाही मिळणार। मुझे गेट के ठीक सामने म्हणजे तिला जिथं पाहिजे तिथं तिला पार्किंग मिळून जात होती। मुझे दो सहेलियां मिल गई, उसमें एक में काफी समय से मिली नहीं थी और एक शॉपिंग के बाद हमने साथ में लंच किया। दूसरी सहेली से मिली और उसके एक अद्भुत किफायत हाउस क्लीनर के बारे में बताया। म्हणजे तिला त्या मैत्रिणी पण मिळाल्या तिथे शॉपिंगला गेल्यावर, एक खूप दिवसानंतर भेटली आणि तिच्यासोबत तिने म्हणजे लंच पण केला आणि तिने एक काहीतरी तिला हाउस क्लीनर साठी माहिती पण सांगितली, म्हणजे तिच्याकडून तो पण फायदा झाला। सहयोग देखिए, ऐसे हाउस क्लीनर के सपने देख रही थी। सुपरमार्केट खरीदने के दौरान मैंने चाह नजर डाली, वही मेरी जरूरत थी चीज में रूप में नजरों के सामने मौजूद होती। हर चीज के लिए सेल्फ होता है, स्टाफ होता है, एक बात के बाद सामान मिलता है, किफायती विशेष दर में उपलब्ध थे। जब मेरा रिकॉर्ड टाइम खरीदने के बाद चेकआउट काउंटर पे पहुंची तो नया काउंटर खुल गया था। चेकआउट
क्लर्क ने मुझे और बुला लिया और क्लर्क में सामान कंप्यूटर में दर्ज रहे थे. अचानक मुझे पूछ लिया, क्या आपको बॅक्टेरिया की जरूरत है. म्हणजे बघा, आपल्याला जर चांगला विचार केला ना, आपली ती स्माईल आणि आपली ती एनर्जी असली, आपण शॉपिंग करताना, तर ते लोक जे असतात तिथं आपल्याला शॉपिंग करायला किंवा मदत करायला, आपले बॅग पॅकेज करायला, ते सुद्धा आपल्याला हेल्प करतात. आणि चांगल्या चांगल्या ऑफरच्या वस्तू असेल तर ते आपल्याला दिसायला लागतात. 50% ऑफ आहे, याच्यावर ही गोष्ट आहे किंवा ऑफर आहे. त्या दिवशी मी माझ्या बाबतीत असं झालं, मॅडम त्यांनी सांगितलं 500ची खरेदी केल्यावर तुम्हाला हे 2 किलो कांदे आहे तुम्हाला, म्हणजे असे काही काही ऑफर येतात. आणि मग त्याच्यात माझं बिल जास्त होणार होतं, त्या मुलीने माझ्यासाठी 2 बिल केले. मॅडम मी असं नाही, असं करते, मी मोबाईल नंबर दुसरा करून 2 बिल करा, म्हणजे तुमचा डबल फायदा होईल. मग लोक बघा आपल्यासाठी ते हेल्प करायला तयार होतं. आपली जेव्हा एनर्जी हाय असेल आणि तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं की हे क्लीनर तू वापर, छान तुला याच्याने रिझल्ट येईल. मग आपल्याला कधी कोणी कोणी चांगलंच सांगतं आणि जेणेकरून आपण ती वस्तू वापरायला सुरुवात करतो. जादुई दिन पाने की कृतज्ञ का इस्तेमाल करने से सुबह चंद मिनटों के समय लगता है. जब आप सबसे पहले दिन की घटनाओं के बाद धन्यवाद देते हैं, केवल यह अभ्यास आपकी पूरे दिन की घटना बदलता है. म्हणजे एखादी सकाळची घटना आहे, आपण जसं आता प्रॅक्टिस करतो, एखादी छोटी घटना असेल, आपण त्याला थँक्यू म्हणतो आणि आपण त्याला थँक्यू म्हटलं की ती गोष्ट अजून आपल्याला पुढच्या ज्या आपल्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपल्याला मदत होत असते. मग जादुई दिन पाने के लिए सुबह उठते ही समय, बिस्तर छोड़ने से ठीक पहले, फिर नहाते, कपड़े पहनते समय की योजनाओं के बारे में सोचे और प्रत्येक अच्छी तरह होने के लिए धन्यवाद करें. मग आपण सकाळी उठतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीसाठी थँक्यू करायचं आहे आणि आपल्या जे योजना आहे, आज जे कामं करायचे दिवसभर, त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञ व्हायचं आहे की माझी हेल्थ चांगली, माझं शरीर चांगले, मी आज बँकेत जाऊ शकतो, थँक्यू, मी हे काम करू शकतो, गाडी आहे माझ्याकडे. त्या ज्या गोष्टी तुम्हाला त्यासाठी ग्रेटफुल वाटतात, तिथं तुम्ही त्याला ग्रेट फील करू शकता. मन ही मन में उसी कार्यों की सुखद परिणाम देखे. आप सुबह, दोपहर और शाम करते हैं, जब तक सोने का समय नहीं हो जाता, तब योजनाओं घटनाओं के लिए जादुई दिन धन्यवाद करें. कल्पना आपका दिन में अंत धन्यवाद कहे और कृतज्ञ बेहतर कृतज्ञ हो क्योंकि आपका दिन बहुत अच्छा गुजरा. मग आपल्याला जेव्हा जेवण मिळतं किंवा आपण एखाद्या वेळेस बाहेर असतो, दुसऱ्या कोणाच्या घरी आपल्याला मिळतं, तेव्हा आपण थँक्यू म्हणू शकतो. कधी आपल्याला कोणी लिफ्ट दिली, बस मिळाली, रिक्षा मिळाली वेळेमध्ये, तर तिथं आपण थँक्यू म्हणू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीला आपण थँक्यू म्हणायचं आहे. अधिक कृतज्ञता महसूस करने के लिए जब आप जितने चाहे श्रेष्ठतम विशेषता इस्तेमाल कर सकते हैं. अविश्वसनीय रूप से मीटिंग के लिए धन्यवाद, फोन कॉल के अंत तुरंत परिणाम के लिए धन्यवाद, ऑफिस में बेहतर दिन के लिए धन्यवाद, रोमांचक मैच के लिए धन्यवाद, सफाई आनंददायक दिन के लिए धन्यवाद, मित्रों की बेहतरीन शाम गुजारने के लिए धन्यवाद, यात्रा के लिए धन्यवाद, थैंक यू, व्यायाम के लिए धन्यवाद, आश्चर्यकारक ऊर्जा के लिए धन्यवाद, सर्वश्रेष्ठ पारिवारिक मिलन सोहम के लिए धन्यवाद. आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला करू शकतो. आपल्याला जर फिरायला जायचंय कुठं, आपल्याला हॉटेलची रूम माहित नाही कशी मिळणार आहे किंवा आपल्याला पटकन हे सर्च नाही केलेली आहे, आपल्याला त्यासाठीच आपण आधीच त्यांना सांगू, फिलिंग करू शकतो, ब्रह्मांडामध्ये मला खूप छान रूम मिळाली, त्याची खूप सुंदर आहे. किंवा आज मी करते की चला आपला कॉल झालेला नाही पूर्ण, पण त्या कॉल व्हायच्या अगोदरच थँक्यू युनिव्हर्सल, इतका सुंदर कॉल झालेला आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वायफाय आहे, ते सगळे मला हेल्प करताय, तुम्ही लोक छान स्माइल घेऊन बसलेली आहे, छानपैकी कॉल होत आहे, असं आपण ती गोष्ट व्हिज्युअलाइज करायची. आपली यात्रा आहे, आपण यात्रेवर फिरायला जातो, तिथं आपण म्हणू शकतो की थँक्यू, खूप छान माझी यात्रा झालेली आहे. मग आपल्याला त्या गोष्टीसाठी अगोदरच धन्यवाद द्यायचे. यदि आप हर अनुभव जोर से जादुई शब्द धन्यवाद बोल सके तो जादुई अभ्यास का अधिक शक्तिशाली हो जाता है. लेकिन यदि आप उन्हें जोर से बोलने की स्थिति में नहीं है तो मन में बोलना. जर तुम्हाला असं तुम्ही असं वाटतंय की तुम्हाला काही एकटे आहात, कुठं जायचंय, वाव थँक्यू युनिव्हर्स मला हेल्प करण्यासाठी, पटकन मला बस मिळाली, ट्रेन मिळाली, मेट्रो मिळाली, वाव आय एम ग्रेटफुल, असं तुम्ही म्हणू शकता. नाही वाटत तर तुम्ही मनातल्या मनात म्हणा, मनातल्या मनात आपण थँक्यू करू शकतो. जब आप दिन के हर काम और घटना के लिए कृतज्ञ जादुई शक्ति का इस्तेमाल पूरा कर लेते हैं, इस अभ्यास के अंत में कहें और मेरी तरफ से बेहतरीन खबर भेजने के लिए धन्यवाद. बिना नागा हर सुबह जादुई दिन पाने के लिए कृतज्ञ का इस्तेमाल करती हूँ. बेहतरीन खबर मिलने के लिए धन्यवाद. यकीन माने उसके बाद मुझे बेहतरीन खबर मिलने लगी. म्हणजे काही काही लोक करतात ही प्रॅक्टिस आणि त्यांचे खूप छान, म्हणजे आज तुमचा काहीतरी, आज तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे, थँक्यू फॉर युनिव्हर्स गुड न्यूज मी, त्याचे आपण सॉन्ग पण लावलं होतं एक दिवस, है ना, थँक्यू आज मला काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे, थँक्यू युनिव्हर्स फॉर गुड, आज माझा दिवस खूप छान जाणार आहे, आज मी खूप भाग्यशाली आहे, थँक्यू, अशा तुम्ही स्वतःला अफर्मेशन म्हणू शकता आणि त्या दिवसाची तुम्ही सुरुवात करा. यकीन मानिए इसके बाद मुझे बेहतरीन खबरें मिळतील. तिला या प्रॅक्टिसने तिला चांगले चांगले गुड न्यूज मिळायला लागले की वाव
हे आहे. मला पण म्हणजे काही काही लोक तुम्हाला स्वतः मेसेज करून किंवा तुमचं स्वतःचं तारीफ करायला लागतील किंवा तुम्हाला अचानक कोणाचा तरी फोन येईल, काहीतरी डिस्काउंट कुपन, काहीतरी ऑफर, ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप युनिव्हर्सल कडनं किंवा तुमचे जे आजूबाजूचे लोक आहेत ते त्यांच्याकडनं तुम्हाला कळायला लागतील. एक के बाद दूसरे दिन बेहतरीन खबरें आती रही. एक बार मुझे कोई ना कोई बेहतरीन खबरें मिली. हम खास तौर पर कृतज्ञ रोमांचित हो जाते हैं क्योंकि जानती हूँ इसे आकर्षित करने के लिए कृतज्ञता का जादुई शब्द इस्तेमाल किया था और यह परिणाम यह होता है इसके बाद मुझे ज्यादा अच्छी खबरें आती रही. एक बेहतरीन खबर पाने चाहती थी बस मेरे कदमों अनुसर. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गुड न्यूज मिळायला लागतात की हा याच्याकडे तुम्हाला आज पार्टी आहे, इथे तुम्हाला बोलवलेलं आहे, ही गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा ती आकर्षित करतो ती गोष्ट आणि जास्त ग्रेटफुल होतो, आपली फ्रिक्वेन्सी चांगल्याच गोष्टीकडे मॅच होत असते. आता जादुई अभ्यास क्रमांक 14 आपल्या आजच्या असाइनमेंट काय आहे? अपनी नियामते गिने. आपले 10 जे आहे वरदान आपल्याला ते शोधायचे आहे आणि ते लिहायचे आहे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं एका एका पार्ट मध्ये तुम्ही ते शोधू शकता. सुबह सुबह मन ही सुबह लेकर रात तक अपनी योजना के बारे में सोचे. हर योजना घटना के बारे में सोचे. अच्छी तरह हुई है उसका जादुई शब्द कहे. कल्पना करे हर दिन धन्यवाद रहने के लिए आदर्श ढंग से गुजर. मग आज दिवसभरात आपल्याला काय काय करायचं ते आपण लक्ष करायचं. आज मला मुलाच्या शाळेत जायचंय किंवा मला माझ्या ऑफिसला जायचंय, मग ही गोष्ट माझ्यासाठी छान, आज काही जरुरी मीटिंग आहे तर ती तुम्ही ते करू शकता की वाव ती खूप छान झालेली आहे, ती सगळी माझी मीटिंग छान झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला आजच आपण मिळत आहे तसं करू शकतो. जब आप पूरे दिन में बेहतरीन तरीके से होने वाली सारी घटनाओं के लिए कृतज्ञ होते हैं तो जादुई अभ्यास अंत में कहे और उसे बेहतरीन खबर पाने के लिए मेरी और आ रही. मग आपल्याला जर आपण ह्या थँक्यू म्हणतोय की आज मला काहीतरी चांगलं मिळणार आहे, चांगलं जसं आपण एखादे आपल्याला पदार्थ खायचा आहे, एखादे आपल्याला हे करायचं आहे, त्यासाठी आपण अगोदरच थँक्यू म्हणू शकतो. आज रात सोने से ठीक पहले आपका जादुई पत्थर हाथ में ले और दिन भर हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द कही. मग ही आपली रोजची कॉमन प्रॅक्टिस आहे की आपल्याला मॅजिक रॉक करायचे आहे. सुपर प्रॅक्टिस आहे मॅजिक रॉक अशी आहे की आपल्या दिवसभराचा शीण निघून जातो. किती लोकांनी अनुभव घेतलाय मॅजिक रॉकची जी प्रॅक्टिस आहे की आपल्याला काही किती एखादी निगेटिव्ह घटना होऊ द्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटू द्या, पण आपण जेव्हा मॅजिक रॉक करायला लागतो तर आपल्याला त्यात शोधायला लागतं की आपल्या दिवसभराची काय काय छान आपल्याला मिळालेलं आहे, किती आपल्याला चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या प्रॅक्टिस. आता आपल्याला मॉर्निंग आपण करायला लागलो मॅजिकली, पण कधी कधी राहता राहता थोडा दिवस वरती आला, काहीतरी मध्येच झालं तर होतो. आपण माणूस आहे ना शेवटी, एकदमच पॉझिटिव्ह राहणार आहे का? नाही ना. कधी कधी मुलांनी काहीतरी केलं, इकडे टाकले कपडे, तिकडे आपलं मध्येच चिडायला होतं. तर आपल्याला ग्लॅड गेम सोडायचा नाही त्यासाठी. याच्यात काय सोडायचं डेच्या प्रॅक्टिस मध्ये ग्लॅड गेम आपला. किती जणांनी ग्लॅड गेम खेळून बघितला किंवा इतरांना किंवा स्वतः सोबत खेळला किंवा तुम्हाला समजलं कसा ग्लॅड गेम खेळायचा? येस, एनीवन हँड राईज करू शकता तुम्ही, तुमचा अनुभव सांगू शकता. सुपर तुमची प्रॅक्टिस आहे दिवसभराची, जर करायची असेल तर तुम्हाला ग्लॅड गेम मदत करणार आहे. आणि हा ग्लॅड गेम जो असतो हा दिवसभरामध्ये जी काही तुमची घटना होती एखादी छोटी, त्याच्यापेक्षा तुम्हाला ग्लॅड गेम मदत करणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादं तुमचं काहीतरी आहे, जसं आपण उदाहरण घेतलं होतं त्या दिवशी नाही का, असं तुम्ही उदाहरण घ्या की माझं डोकं दुखतंय, होऊ शकतं ना एखाद्या दिवशी काहीतरी आहे, वातावरण चेंज झालंय, बाहेर पाऊस पडतोय, माझं डोकं दुखतंय. आय एम ग्लॅड बाकीचे सगळे पार्ट काय छान चालताय, डोळे किती छान बघताय, कान चांगलं ऐकतायत, है ना. आय एम ग्लॅड. स्वतःला आरशात जायचं आणि समोर म्हणायचं वाव आय एम ग्लॅड, माझे शरीर पूर्ण सगळं स्वस्थ आहे, डोकं दुखतंय म्हणून काय झालं, त्याच्यापेक्षा अजून मोठं तर काही झालेलं नाही ना. मग आपण ते परवाच्या दुसऱ्या लेसन मध्ये ते ऐकलेलं आहे, गौतम बुद्धाचं वाक्य आहे ना, त्यांनी सांगितलेलं आहे की आज आपण काही शिकलो, ठीक आहे, नाही शिकलो, थोडंफार शिकलो, ठीक आहे, थोडंफार नाही. आपण आजारी तर नाही पडलो, आजारी नाही पडलो तर काय झालं, आपण मेलो तर नाही. मग तिथपर्यंत पण तुम्ही ग्लॅड गेम नेऊ शकता तुमचा. थोडस खर्चटलं मुलालाही झालं, मी माझ्या मुलाला शिकवला तो ग्लॅड गेम आणि तो करायला लागला. त्याला त्या दिवशी खेळताना त्याला खर्चटलं, त्याला म्हटलं चल ग्लॅड गेम खेळायचा आहे. मग तो म्हटला काय, तर मी म्हटलं तुला खर्चटलंय, याच्यापेक्षा मोठं काय झालं असं इमॅजिन कर. मम्मी मोठं लागलं असतं, अजून रक्त आलं असतं, बँडेज करावं लागले असते, इंजेक्शन घ्यावं लागलं असतं. त्याला पण काय आलं तो ग्लॅड गेम, म्हणजे तो पण मला शिकवायला आला. मग असं त्याने जेव्हा मला काही पण कंप्लेंट केली तर मी त्याला म्हणते की चल ग्लॅड गेम खेळूया, त्याच्यामध्ये पुढचं काय सांगावं. मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं मी त्याच्याच तोंडून ऐकून करून घेते. छोटंसं भांडण झालं, त्याच्यापेक्षा काय झालं, मित्र तर आहे ना, भांडण करतो पण फ्रेंड तर आहे ना. काही लोकांकडे फ्रेंडही नाही, ग्राउंड तर आहे खेळायला, काही लोकांकडे तेही नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला ग्लॅड गेम खेळायचा आहे.
किती लोकांना कळाला ग्लॅड गेम? दिवसभरातील काही चॅलेंज येत असेल तुम्हाला तर तुम्हाला ग्लॅड गेम खेळायचा आहे. किती लोक रेडी आहेत ग्लॅड गेम खेळण्यासाठी? चला एखादी सिच्युएशन सांगा तुमची काहीतरी. किती लोक सांगायला तयार आहे? सिच्युएशन सांगा तुमची काहीच आता सध्याची. पाऊस पडतोय, मला बाहेर जायचं होतं, मग मला बाहेर नाही जात आलं, माझं हे काम होतं. आहे कोणाकडे काही ब्रेकडाऊन? हँड रेस करून सांगू शकता तुम्ही. येस कल्पनाताई, माईक चालू करा तुमचा. माईक माईक हॅलो. हा बोला. हा मॅडम, आता तुमच्या ग्लॅडगेट वर मी आता हे केलं. काल परवापासून जरा माझी तब्येत बरी नाही. मी काल अर्ध्यातच क्लास बंद केला. खूपच त्रास हा होत हा होता. आणि आज पण मला असं वाटत होतं आता बंद करा बंद करा. पण बघा मला म्हणजे युनिव्हर्सने काहीतरी दिलंय. तुम्ही लगेच ग्लॅड म्हटलं जाऊ द्या ना, आपण ऍडमिट होणे इतपत आजारी नाहीये ना. हा आता आता खरं तुम्हाला ग्लॅड गेमची गरज आहे है ना? हो. हातपाय सरळ आहे, उठून पाणी पिऊ शकते. हा मला काल असं वाटलं. काल पण मी अर्ध्यातनं बंद केलं ना, तर काल पण ती मी तो एंजल हातात घेऊन म्हटले की का बरं मला आज बरं वाटत नाही, कालपासून मला बरं वाटत नाही असं तसं. तरी काल पण म्हणजे मी बऱ्यापैकी होते. आज तर तुमच्या ग्लॅडनी एकदम आठवण आली. जाऊ दे, आपण ऍडमिट तर नाहीये ना, याच्यापेक्षा मोठं तर काही झालं हा नाही आपल्याला. आपण यातनं पण बरं होणार आहे, आज आपण बरं होणार आहे, असं एकदम हा पॉझिटिव्हिटी आली. आता काय करायचं, पेनाने एका साईडला आय एम ग्लॅड लिहून टाकायचं किंवा मराठीत लिहायचं मी आनंदी आहे असं लिहायचं. मी आनंदी आहे, आय एम ग्लॅड. मी तर बऱ्याच टॅटू लिहित असते. काही कोणी चिडलं बाहेर आपण त्याला ऍक्टिव्ह करू शकतो. असं इथं हातावर लिहायचं, कोणाला दिसत नाही ना तिथं, इथं लिहायचं आय एम ग्लॅड. मग ते तुम्हाला आठवण करून द्यायचंय की आय एम ग्लॅड. मग आता तुम्ही आज थोडं तुम्हाला ब्रेकडाऊन आलं हेल्थ मध्ये आज नाही का? कालपासून तुम्हाला ब्रेकडाऊन आलं हेल्थ मध्ये, तर तुम्हाला सांगते बॉडी की थोडा आराम करायची गरज आहे. इकडे तिकडे थोडासा शिकायला बस, एका ठिकाणी बस. मग याच्यामध्ये पण ग्लॅड आहे, जरी तर नाही हातपाय चालताय, पाणी घेऊ शकतो, जेवण बनवू शकतो, एवढं तर करू शकतो आपण. ऍडमिट तर नाही झालं बघा, किती छान सांगितलंय. म्हणजे तुम्हाला ग्लॅड गेम जमला. अजून कोण उदाहरण सांगणार? फटाफट सांगायचं आपल्याला, तर आपली प्रॅक्टिस कशी. यस विजय सर, काय एखादा ब्रेकडाऊन आहे तुम्ही शेअर करू शकता आणि त्याच्यावर ग्लॅड गेम कसं करताल तुम्ही? माईक चालू करा. एक मिनिट, तुमचं माईक बंद आहे का? तर खूप छान प्रॅक्टिस आणि ही तुम्हाला छोटे मोठे काही पण प्रॉब्लेम आले त्याच्यातून पण हेल्प करेल, की तुम्हाला तिथून लगेच शिफ्ट करेल तुमची मेमरी. यस शोभा जी, आपकी समझ में आ गया? दिन भर आपको हैप्पी कैसे रहना है? माइक चालू, आपका माइक बंद है. माइक चालू कीजिए आपका. माइक 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 माइक. हा मॅडम, नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. हा मॅडम, काल आम्ही मला गावी जायचं होतं आणि थोडं शेतीसाठी साहित्य पण घ्यायचं होतं, औषध वगैरे. तर मग मी बाहेर निघालो तर खूप पाऊस चालू झाला. यस. तर पहिल्यांदा अशी चीड निर्माण व्हायची, असा पाऊस वगैरे आला तर काय आपलं काम अडून गेलं बुवा. हा तर संताप पण व्हायचा. पण आता तसं काहीच नाही झालं. म्हणजे मी असं समजलं की काहीतरी आपल्याला दुकान वगैरे बंद असेल म्हणून काहीतरी युनिव्हर्स नाही आपल्याला. हा पाऊस सुरू, अचानक पाऊस सुरू झाला मॅडम, मी बाहेर निघालो. मग हा मी मग आता आता याच्यामध्ये पाऊस झालाय, तुमचं काम आहे, तुम्ही कसं स्वतःला ग्लॅड करताल त्याच्यामध्ये? हा मग मी म्हटलं जाऊ दे, काहीतरी असेल बुवा. एक दुकान वगैरे बंद असतील किंवा मग आपल्याला डायरेक्ट गावी जावं लागेल असं. मग आम्ही चालला गेलो मॅडम. मला काही वाटलं नाही, मोठी गाडी काढली, मी चालला गेलो. मग मी पहिल्यांदा चिडून जायचो असं खूप. पण आता काल असं काही चिडलो वगैरे नाही मी. आणि पावसाची पण चीड निर्माण व्हायची, यार काय चिखल होऊन गेला आणि गचड पचड होऊन गेलं एकदम. म्हणजे असं कसं तसं वाटायचं आम्हाला. पण आता काहीच नाही. आता थोडस. हा हा, आता याच्यामध्ये आपल्याला एक करायचं, पावसाची चिडचिड होती, शेती करायची. शेतीला सगळ्यात महत्वाचं काय आहे? पाऊस आहे. पाऊस आहे. जलपिता आहे आपली, बरोबर. है ना? धरती मातासाठी पहिले आपल्याला पाणी येणं गरजेचं आहे. पाऊसच नसता पडला आणि पाऊस पडतो तर ते वरदान आहे.
म्हणजे आपल्याला जर वरदान समजली ती गोष्ट तर आपल्याला त्या गोष्टी चिडचिड नाही होणार. बरोबर बरोबर. तर मग आता तिथं जर आलं तर अरे ग्लॅड, तुम्ही याच्यात ग्लॅड गेम खेळू शकता की पाऊस पडतो पण माझ्याकडे 4 व्हीलर आहे ना. हो हो हो. मग ही किती तेच ना. हे किती मोठा गोष्ट आहे. मला थोडी बसून हो जायचंय, मला थोडी पायी जायचंय, मला थोडी 2 व्हीलर जायचंय. हो हो, खरंय थँक्यू, मॅडम एकदम. थँक्यू युनिव्हर्स, माझ्याकडे 4 व्हीलर आहे. हो मला पावसात भिजायचं कामच नाही. हो, मी रोज थँक्यू करतो मॅडम, गाडीला, कारला पण, हा, घराला पण, कारला जेवणाला पण पण. करायचं. प्रत्येक हो गोष्ट हो एनर्जी, आणि ती तुम्हाला किती सपोर्ट करेल ना तुमच्या लक्षात पण येणार नाही की एखाद दिवशी काही असं छोटं मोठं असलं, हवा कमी असली, हे असली तरी तो तुम्हाला सेफ घेऊन जाईल. आणि हो तुम्हाला असं हो. वाटणार पण नाही. अनुभव करा त्याच्यासोबत, कारण ती एनर्जी आहे, कारण ती फ्रिक्वेन्सी आहे. ती फ्रिक्वेन्सी काम करत असते. येस. बरोबर. आणि एक व्हिडिओ ऐकला मॅडम मी, तुम्हाला ते पण सांगायचंय, की आपण आता ते तुम्ही जे चालू आहे ना हे सेशन आपलं जादू पुस्तकावर, तर हा एक हा. मॅडम 30 सेशन पूर्ण जेव्हा होतात बुवा, तेव्हा माणसाला शेवटी शेवटी रडायला येतो बुवा, आपण आई-वडिलांसाठी काय केलं नाही बुवा, काहीच करू शकलो नाही बुवा. असं आपल्याला रडू येतं बुवा शेवटी शेवटी, असं सांगितलं त्यांनी मला. बरोबर आहे. आणि सहज असं लागून गेलं बरं का, अचानक लागून गेलं मॅडम. मी सगळे पॉझिटिव्ह व्हिडिओ ऐकतो आता. तर तो बरोबर आहे. सहज आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं, जे पाहिजे तेच घ्यायचं. हो. आणि मला असं वाटलं, की म्हणजे बघा कसं योग असतो, की तुमचं सेशन चालू आहे जादू पुस्तकाचं, आणि ते जादू पुस्तकाविषयीच त्या मॅडमांनी फक्त थोडंसंच सांगितलं व्हिडिओमध्ये. पण खूप छान सांगितलं त्यांनी, की तुमचे जेव्हा 30 हे पूर्ण होतील बुवा, तर तुम्ही तेव्हा त्यावेळेस तुम्हाला शेवटी शेवटी रडायला येईल बुवा. म्हणजे तुमचे सगळं निगेटिव्ह निघून जातील बुवा थिंकिंग, असं सांगितलं त्यांनी. येस, एकदम बरोबर सांगितलंय सर, आणि एकदम बरोबर सांगताय. आपल्या जसं मी सांगितलं की आपल्या प्रत्येक एरियावर काम होतं याच्यामध्ये. या 28 चॅप्टर मध्ये असं काही आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण व्यवस्थितपणे एकदा करून पण हे पुस्तक काही डोक्यात बसत नाही माझ्या अनुभवानुसार. आता माझी 3री-4थी वेळ आहे, पण हे पुस्तक तुम्हाला दरवेळेस काहीतरी नवीन देईल, दरवेळेस नवीन क्ल्यू देईल. आता नेक्स्ट टाइम परत आपली जेव्हा बॅच चालू होईल की तुमचं ते प्रत्येक, शक्य नाही एका वेळेस सगळे चॅप्टर होणं, होत नाही सगळे चॅप्टर. आता तुम्ही स्वतः विचार करा, आपले जेवढे लेसन झाले तेवढे आपण करतोय का? किती लेसन करतोय? मॅजिकल मॉर्निंग करायला लागलोय, मॅजिक डस्ट करायला लागलो, परत आपण इकडे तिकडे भटकतो आणि परत आपल्या लक्षात येतं की आपण याच्यात आहे. हो, निगेटिव्हमुळेच भटकतो मॅडम आपण थोडं. हा, थोडंसं आपल्या आजूबाजूला वातावरण तसं, इन्व्हायरमेंट तसं आहे, लोक तशी, त्याच्यामुळे आपण जातो आणि परत आपण सरळ रस्त्यावर येतो. आपल्याला आठवलं की परत आपण इकडे येतो. होतं ना तसं? बरोबर. हो, थोड्या हो. वेळा पुरतं का व्हायना ते जातं आपल्या डोक्यात, आणि परत आपण आपल्या लक्षात जसंही आलं तसे मग आपल्याला आपले ट्रिगर लावून ठेवायचे. मग मोबाईलला आपल्या वॉलपेपर लावून ठेवू शकता तुम्ही चांगला. आपल्याला बरोबर. आपल्या नाही का, गजनी पिक्चर पाहिलेला आहे ना सगळ्यांनी, हो, हो. आमिर खानचा. त्याला विसर हो. पडतो, त्याच्या त्याच्या अंगावर लिहिलं. सेम आपल्या सोबत असंच होत असतं. आपलं पण माइंड आहे ना, मध्येच आपण भरपटून जातो, सगळं विसरून जातो. आणि कधी कधी जेव्हा राम आपला झोपी जातो, रावण जागी होऊन जातो, लगेच मध्येच आपण सगळ्या गोष्टीला चिडचिड. मग त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवायचंय की परत रामाला उठवायचंय. दोन्ही एका वेळेस बरोबर. नाही होत जागी. एक तर राम राहील, नाही तर रावण राहील. याला खूप सरावाची गरज आहे मॅडम, कारण आपण लहानपणापासून आजतागायत सगळे निगेटिव्ह थिंकिंग मध्ये जगत आलोय. मग याला एका सराव. दिवसाचा नाहीये ना, एका दिवसाचा नाहीये, एका दिवसाचा कचरा नाहीये आणि एक दिवसात जाणार पण नाहीये. बरोबर आहे की नाही? एका दिवसाची गोष्ट नाही. आपले बिलीव्ह सिस्टीमच असे झालेले आहे. जसं आपण आता मनीचं घेऊ, पैशाचे चॅप्टर येणार आहे, तर ही किती दिवसापासून आपण ऐकत आलेलो आहे. जास्त पैसा चांगला नसतो, पैशावाले लोक नसतात, थरून पाहून पाळ पसरावे, हे आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये या फाईल आतमध्ये मुरलेल्या आहे. हो, मग हो. नक्की. तोपर्यंत त्याला नवीन फाईल टाकत नाही, नवीन त्याच्यात जनरेट होत नाही, तोपर्यंत जुनं जाणार, त्याला वेळ लागणार आहे. आणि ह्या वेळ जाण्यासाठी आपण याचा सराव करतोय, ही प्रॅक्टिस करतोय, ही आपण एकमेकांसोबत प्रॅक्टिस याच्यासाठी करतोय. एकटा माणूस हे करत नाही. एक चॅप्टर केला. मी पण 10 वर्षापासून माझ्याकडे पुस्तक होतं अगोदर. 2014ला माझ्या मैत्रिणीने मला पुस्तक दिले. तिला मी थँक्यू पण नाही म्हटले. तिचे पुस्तक आणलं, वाचलं, त्यावेळेस मला ते तेवढं पण नाही कळालं की तिला थँक्यू म्हणावं किंवा फॉर्मॅलिटी म्हटले पण असेल. पण त्या फीलिंग्स आहेत नाही. तर मला बरोबर. आज त्या मैत्रिणीविषयी थँक्यू वाटतं की तिने मला द सिक्रेट, तेव्हा मूव्ही नव्हती, तेव्हा एवढं नेटचा आपण वापर नव्हतो करत. 2014-13च्या वेळेस आपण YouTube वगैरे एवढं नव्हतं. होतं पण थोडंफार, मोबाईल पण आपले साधे होते. मग त्यावेळेस एवढं काही माहित नव्हतं. पण तिने पुस्तक दिलं म्हणून मला ते कुठेतरी आलं. माझ्याकडे तो मॅजिक रॉक आला. पण आता खरं मला तिच्याविषयी पण खूप ग्रेटफुल वाटलं की वॉव, तिने मला ते मॅजिक तेव्हाच दिलं होतं आणि ते मॅजिक माझ्याकडे होतं. पण मी पूर्णपणे अंमलात नाही आणलं. असं आपल्याकडे आहे ना, भरपूर जणांकडे मॅजिक आलं आणि गेलं. त्यांनी पूर्णपणे ते रिसीव्ह नाही केलं. थोडं केलं. आपल्या पुस्तकामध्ये आपण सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये वाचलंय सर, की ह्या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही थोडा केला तर तुमच्या आयुष्यात थोडा फरक पडेल, थोडा लाईट येईल.
है ना? हो पण याचा जर अभ्यास तुम्ही सराव म्हणून केला तर तुमचं जीवन जे आहे नाटकीय नृत्याबद्दल म्हणजे 6 महिने जर तुमची प्रॅक्टिस अशी खूप झाली तर नाटकीय पद्धतीने तुम्ही तुमच्या आजूबाजूला लोक विचार पण नाही करू शकणार असं तुमचं बदल म्हणजे प्रत्येक क्षेत्रात हेल्थ असू द्या, वेल्थ असू द्या, हॅपीनेस असू द्या, तुमच्या स्वतःची आतून सुंदर होणं खूप गरजेचं आहे आपल्याला. तर हे पुस्तक बनवतं ते. हे पुस्तक तर एक बेस आहे सर, याच्या पुढचा पॉवरचा वगैरे खूप मोठा अभ्यास आहे. आम्ही तुमच्या सोबत आहेत मॅडम आता. हो हो, आपल्याला हे पुढे न्यायचंय सर, सगळ्यांना मिळून न्यायचंय आपल्याला पुढे. हो नक्की नक्की. आणि आपल्या ग्रुपमध्ये लोक पण वाढतील मॅडम, 100%. 100% वाढतील. आता YouTube वरून इन्क्वायरी येत आहेत. काल 2 जणांचे आले होते की आम्हाला लिंक द्या, आम्हाला पण जॉईन करायचं आहे. प्रत्येकाच्या दोघांनी वेळ येणार आहे. असेच लोक येणार आहेत ज्यांना खरंच हे मॅजिक साठी ते बनलेले आणि त्यांचं पटकन काय म्हणता ना, त्यांचा उद्धार लवकर व्हायचा आहे, असे लोक आपल्याला येणार सर. हो हो हो, नक्की नक्की येतीलच मॅडम. येस, मग ज्यांना गरज त्यांना मॅजिक. म्हणून थोडंसं सिरियस घ्या. आपल्याला असं वाटतं कधी आपण कॉल जॉईन करू, हे करू, थोडंसं सिरियसली करा. पण मी ह्या चुका केलेल्या आहे, त्यासाठी आपल्याला खूप रखडावं लागणार आहे. मग खूप रखडायचं नसेल तुम्हाला तर सिरियसली प्रॅक्टिस करायची आणि सिरियसली असाइनमेंट करायची. काही लागत नाही त्याला. दिवसभरात वेळ, रात्री झोपताना तुम्ही करू शकता. ग्रॅटिट्यूड तुम्ही सकाळी लिहू शकता, कसंही लिहू शकता तुम्ही. म्हणजे इतके छान हो पद्धतीने तुम्ही करू शकता. सोपं आहे एकदम. आयुष्य जर आपल्याला सरळ साधं करायचं असेल, सोपं करायचं असेल तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला कचरा साफ करायला. पहिल्या मॅजिक बुक मध्ये फक्त हेच होतं सर. सगळ्यांना सांगेल मी, पहिल्या मॅजिक बुक मध्ये फक्त क्लिनिंग होती आपली थोडंफार. नेक्स्ट टाइम जसं करत त्याची प्रॅक्टिस होती. कारण पहिले असं कळतच नाही की हे डीप मध्ये की ह्या गोष्टी आहेत, चॅप्टर काय चालले. किती लोकांना असं वाटलं की आतापर्यंत कळत नाही, चांगलं चांगलं वाटायला लागलंय फक्त, आहे ना? चांगलं हो चांगलं वाटायला लागलंय फक्त, असं पूर्ण अजून समजलं नाही, कळलं नाही. आणि हीच आपली फिलिंग शेवटपर्यंत राहिली पाहिजे सर. मी आतापर्यंत स्वतःला प्रॅक्टिशनर म्हणून मी याच्यामध्ये PhD नाहीये, मी स्वतः शिकतेच आहे. ही माझी प्रॅक्टिस आणि तुमची प्रॅक्टिस आहे सगळ्यांची. पण मॅडम तुमचं 2-3 वेळेस आवृत्ती झाली आहे ना, 4-5 वेळेस, त्याच्यामुळे तुम्ही एवढं सांगू शकता ना बाकीच्या गोष्टी. तेच मग ही आवृत्ती करून करून, ही प्रॅक्टिस शिकून शिकून, याचा माहिती काढून, याचा अभ्यास करून, लोकांचे अनुभव ऐकून, म्हणजे हे मला तरी वाटतं मी खूप लेट केलंय. 10 वर्षापूर्वी जर मी अजून त्यालाच चिटकून राहिले असते, मी काय केलं, धर सोड. आणि खूप जण तसेच करतात सुरुवातीला. हो काल परवा एक अनुभव ऐकला होता आपण की त्या लेडीचा खूप मोठं ड्रीम पूर्ण झाला, तिचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मॅजिक हा बुक सोड झाली, पण ती आता तिने सांगितलं की मी आयुष्यभर ते सोडणार नाही. मग असं जर आपण स्वतःला कळालं की हे याच्यापासून हलायचं नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ त्याच्यापासून बाजूला जायचं नाही. कारण मॅजिक असंच आहे सर, सगळ्यांना सांगते, मॅजिक असंच आहे. ते सोडलं की गायब होतं. हो खरंय. विश्वास, तुम्ही व्यायाम करतात, एक्सरसाइज करता आणि सगळं काही चांगलं करा, तुमची बॉडी चांगली होती आणि परत तुम्ही म्हणता की मी सोडलं की परत तसं झालं, होणारच ना. मग तुम्ही तुमची हेल्दी लाईफस्टाईल सोडली तर परत पहिल्यासारखे होणार, जशा तुम्ही लाईफस्टाईल मध्ये असाल. भजन मंडळीत जाताय, रोज भजन म्हणताय, तुमचं पाठ आहे, सराव आहे, परत तुम्ही त्यांची संगत सोडली की परत तुम्ही त्या वाईट संगतीमध्ये जाणार आहे. मग तुम्हाला ठरवायचंय, सकाळचे तुमचे मित्र आहे, सकाळची एनर्जी तुम्हाला वाढवायची, संध्याकाळची वाढवायची, तुमची चॉईस. सगळ्या गोष्टीत आपल्याला चॉईस आहे. आपलं आयुष्य असं काय आपण तर ठरवलं ना, तर आपल्याला फक्त चॉईस आहे. सकाळी उठायचं उशिरा की लवकर, तुमची चॉईस आहे. बरोबर आहे ना? हो हो व्यायाम करायचा आहे की ताणून झोपायचे, तुमची चॉईस आहे. बर्गर बरोबर. खायचंय की सॅलड खायचंय, तुमची चॉईस आहे. आता सध्या पाऊस पडतोय, मस्त भजे खायचे तुम्हाला की ऍपल खायचे, तुमची चॉईस आहे. आणि परत आपण म्हणतो की नाही, मला देवाने असं का बरं केलं, एवढ्या कमी वेळात बीपी शुगर कशी केली, हे मी अशी दिसतीये, मी खूप म्हाताऱ्यासारखी दिसतीये. माझी सगळ्या चॉईसने केलं आयुष्य. खरंय. कोणालाच आपण नाव ठेवू शकत नाही, कोणालाच आपण हे करू शकत नाही. जे आहे ते माझ्या चॉईसने. म्हणून एक असाइनमेंट सगळ्यांनी करा. मी पण ते असाइनमेंट, मला खूप आवडतं. आजचा तर आपला आपण दिवसभराचा अभ्यास करणार, दिवसभर पॉझिटिव्ह राहायचा विचार करणार आहे. आपले जे कामं होतात ते चांगले झाले म्हणून आपण ते करणार आहे. आता आपल्याला काय करायचं, आपला सराव करायचा. आपल्याला जे आपले काही जे प्रॉब्लेम असतील, जे काही गोष्टी असतील, त्याला आपण कबूल करून टाकायचे. जे काही सिच्युएशन असेल आपल्या लाईफमध्ये, मी मागे पण सांगितलंय तुम्हाला की ज्या सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशन मधून जात आहोत आपण, त्याला स्वतःच जबाबदारी घ्यायची. होपनोपनो बरोबर. काय शिकवतो, तेच शिकवतो. होपनोपनो काय शिकवतो, तेच शिकवतो. वेगळं काही नाही. की तुमचे जे काही असेल ब्रेकडाऊन ते लिहून काढा आणि ते सगळे खाली, मला कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे. मी 100% त्याची जबाबदारी घेते. स्वतः लिहून काढा आणि मग ते बरोबर. मस्त आपण ढिल्ल केलं की आपण पुढे जाऊ.
आपल्या डोक्यात तेच असतं, इतरांनी माझ्या आयुष्यात यांनी हे केलं म्हणून मी आज आहे, त्यांनी मला शिक्षण नाही केलं म्हणून मी शिक्षण नाही केलं, माझी आज नोकरी इथं राहिली असते, आज माझी तिथं राहिली असते. मग ते सोडावं लागणार आहे. आपण जे काही आपण झालोय ते सगळं आपल्या याच्यामुळे झालं, आपल्या कर्मामुळे झालं, आपल्या गुणामुळे झालेलं. आपण कोणालाही आपल्या आयुष्यासाठी ब्लेम नाही करू शकत किंवा कोणालाही आपण जबाबदार नाही ठेवू शकत. आपल्या आयुष्यात शिल्पकार आपणच आहे, आपणच हिरो आहे, आपणच रायटर आहे, आपणच डायरेक्टर आहे, आपणच सगळं काही. राईट? हो. तुमचा काही कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. यस, एनीवन काही प्रश्न असेल, तुमच्या शेअरिंग अभी मेरे को तबीयत अच्छी बनाया। पहले मैं बहुत बीमार रहती थी, अभी मेरा सब दवा छूट गया। यूनिवर्स धन्यवाद, ऐसा मैं बोलती हूँ और खुश रहती हूँ कि नहीं भगवान ने इतना अच्छा जीवन दिया, अभी मैं अच्छी हो गई, ऐसा बोलती हूँ। यस, मतलब इतनी अच्छी हमें चीजें मिले तो हमें खुश होना जरूरी है, जो मिला है उसका हाँ जरूरी। पहले मेरे को वो 6-6 महीने में ब्लड नहीं बनता तो उसका दवाई लेना पड़ता था। अभी बिना दवाई से मेरा खून इतना 11.5% बन गया। तो मैं वो सबको बोलती हूँ कि अभी मैं ऐसा करती हूँ तो अभी मैं अच्छी हूँ। कल भी मेरे घर पे 2 आई थी फ्रेंड मेरी, उनको भी बताया कि अभी मेरी दवाई छूट गई, ऐसा मैं करती हूँ, वाह, आप भी करो। देखो इतना प्रैक्टिस करने पर इतना अच्छा हो गया। आगे और बड़ा बड़ा करना है तो प्रैक्टिस बढ़ाना है और अच्छी हेल्थ करना है, एक्टिव करना है, खुद को एंटी एजिंग लेके जाना है, रिवर्स लेके जाना है, तो और प्रैक्टिस करना है खुद के लिए हेल्थ के बारे में। बहुत बढ़िया शोभा जी, बहुत अच्छी प्रैक्टिस की आपने। थैंक यू। जैसे राइटिंग में करना है, राइटिंग में शुरू करो, जितना हो सके उतना राइटिंग में करो और ज्यादा मैजिक बढ़ेगा। यस, तो थैंक यू सो मच ऑल ऑफ यू, थैंक यू। मस्त तुम